स्वागत आहे इंडियन कुकिंग चॅनलमध्ये. आज आपण एकदम मस्त असे डामट्याचे डाळीचे लाडू बनवणार आहे. एकदम टेस्टी आणि एकदम चविष्ट असे लाडू होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण या ठिकाणी 1 किलो पीठ घेतलेलं आहे डाळीचं. त्यामध्ये 1 चम्मच मीठ आणि 1 चम्मच हळद ॲड केली आहे. ते एकदम मस्त मिक्स करून घ्यायचे. पाणी लागेल तेव्हाच ॲड करायचे, कारण की जास्त पातळ पण नाही करायचं आणि घट्ट पण नाही करायचं. त्यानंतर आपण असं मळून घेतल्यानंतर आपण तेल लावून एकदम मऊ करून घेणार आहे त्या पिठाला. त्यानंतर आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे आणि आपण या साच्यावर एक प्लॅस्टिकचा कागद घेतला आणि त्याला दोन्ही बाजूला तेल लावून एक गोळा मळून घेतलेला आहे. तर थोडं प्रेस केलं की एकदम भारी पुरीसारखी आपली ही तयार होते. त्यानंतर आपण ही पुरी तळून घ्यायची आहे आणि एकदम अशी ब्राऊन होत नाही तोपर्यंत तळून घ्यायची, कारण की ही आपल्याला हाताने चुरायची आहे. त्यामुळं ब्राऊन होत नाही तोपर्यंत ती चुरता पण नाही येत. त्यामुळे एकदम ब्राऊन होऊन तोपर्यंत आपण या तेलामध्ये तळून घेणार आहोत. पाहू शकता आपण या ठिकाणी एकदम ब्राऊन अशा पुऱ्या काढलेल्या आहे. आपण लगेच चुरायला घेतलेल्या आहे. पाहू शकता एकदम मस्त असं चुरता पण येतात. अशा प्रकारे ब्राऊन करून घ्यायचे आहे आणि लगेच आपण चुरायला बसायचं आहे, कारण की नंतर गार झाल्यावर ह्या पुऱ्या अशा चुरत पण नाही. त्यानंतर आपण या ठिकाणी एक चाळण घेतलेली आहे. तिने अशा प्रकारे चाळून घ्यायचं आहे आणि ते वर राहतं आहे ते आपण मिक्सरला ग्राइंड करून घेतलं तरी चालेल किंवा हातावर झालं तरी चांगलंच, पण आपण इथं मिक्सरचा यूज केलेला आहे. तुम्ही पण करू शकता. अशा प्रकारे एकदम बारीक असं आपण सगळं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरवर. पाहू शकता एकदम बारीक झालेलं आहे. आणि आता आपण पाक तयार करणार आहोत. तर आपण पाक तयार करण्यासाठी आपण तेल घेतलेलं आहे. एक पळी तेल घेतलेलं आहे टोपामध्ये. असं फिरवून घ्यायचं आहे, कारण की पाक चिटकत नाही टोपाला. त्यानंतर आपण यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड करणार आहोत. आणि आपण 1 किलो डाळ घेतली आहे. थोडी जास्त असेल तरी काय प्रॉब्लेम नाही. आपण 1 किलो साखर ॲड करायची आहे, किंवा तुम्हाला जास्तच गोड लागत असेल तर तुम्ही जास्त पण साखर घेऊ शकता, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि तोपर्यंत पाक एकदम पाकाच्या कन्सिस्टन्सीमध्ये येत नाही तोपर्यंत आपण हलवत राहायचे, कारण की साखर सगळीकडे विरघळली पाहिजे एकसारखी, तेव्हाच पाक आपला व्यवस्थित होतो. साखर लागत नाही पाकामध्ये. तर आपण 15 मिनटं तरी ही पाकाची प्रोसेस चालू असते, त्यामुळं हलवून घ्यायचे, हलवायचा कंटाळा नाही करायचा. त्यानंतर आपण अशी चाचणी आल्यावर चेक पण करायचं एकदा पाणी घेऊन. असं गोल होत असेल तर पाक झाला असं समजून घ्यायचं. आपला पाक झालेला आहे. त्यानंतर आपण इथं साखर आणि विलायची बारीक करून घेतलेली आहे. बदाम, काजू आणि मनुके आपण थोडे बारीक चॉप करून घेतलेले आहे. अशा प्रकारे त्यानंतर आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये पाक ॲड करणार आहोत, त्यामुळं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण विलायची पावडर आणि विलायची पावडर आपण नंतर ॲड करायची आहे. आणि आपण इथं 2 चम्मच गावरान तूप ॲड केलेलं आहे. गावरान तूप ॲड करा, खूप पौष्टिक असतं आणि एकदम भारी टेस्ट पण लागते गावरान तुपाने. त्यानंतर आपण यामध्ये पाक ॲड करून घ्यायचा आहे आणि थोडा थोडा पाक ॲड करायचा आहे, कारण की आपल्याला समजलं पाहिजे खूप घट्ट पण नाही झालं पण लाडू बांधता येईल अशा प्रकारे करून घ्यायचे. त्यामुळे हलवत राहायचं आहे. तोपर्यंत सगळं मिक्स होत नाही तोपर्यंत आपण हलवत राहायचं आहे. आणि तुम्ही तूप जरी गरम करून टाकलं तरी काय प्रॉब्लेम नाही, असं टाकलं तरी काय नाही, कारण की हे पाक गरम असल्यामुळे तूप पूर्णपणे विरघळून जातं. पाहू शकता आपला पाक या ठिकाणी थोडा कमी बसलेला आहे, पण आपल्याला वाटते अजून बसेल. तर आपण या ठिकाणी सगळा पाक यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये विलायची पावडर ॲड केलेली आहे आणि अजून थोडा पाक बसन तर आपला पाक एकदम मापात झालेला आहे. सर्व पाक ह्यामध्ये ॲड झालेला आहे. पाहू शकता एकदम मस्त लाडू पण बांधता येईल आता आपल्याला. तर एकदा हलवून घेऊया आपण मस्त.
आणि आपण सुरुवात करू लाडू बांधायला. अशा प्रकारे लाडू बांधून घ्यायचे पटापटा, कारण की नंतर थोडं गार पडल्यानंतर लाडू बांधायला प्रॉब्लेम करतात. त्यामुळे फॅन वगैरे बंद करून ठेवा, कारण की हे गार झाल्यानंतर लाडू बांधायला थोडं प्रॉब्लेम येतो. तर अशा प्रकारे लाडू आपण बांधून घ्यायचे आहे. एकदम मस्त लाडू झालेला आहे. आपण 10 ते 15 मिनटं सगळे लाडू बांधून घेतलेले आहे. त्यानंतर आपण हे लाडू अर्धा ते 1 तास आपण असंच परातीमध्ये ठेवलेले आहे हवेला. त्यानंतर आपण डब्यामध्ये भरत आहोत, कारण की ओले असतात लाडू, त्यामुळे आपण हवेला ठेवू शकतो 1 ते 2 तास. त्यानंतर पूर्ण आपण डब्यामध्ये पॅक केले तरी काही प्रॉब्लेम नाही. एकदम टेस्टी असे लाडू झालेले आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुमचे लाडू कसे झाले आहेत. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या ह्या चॅनलवर रोज नवीन नवीन व्हिडिओ अपलोड होतात पारंपरिक पद्धतीचे. तर तुम्ही नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.